गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भाग गेल्या अनेक वर्षांपासून असल्याने महाराष्ट्र सरकारच्या सरकारी आदेशात या जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना नक्षलग्रस्त क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे। गोंदिया, सालेकसा, देवरी, अर्जुनी, मोरगाव यांचा समावेश आहे, परंतु आमगाव, मोरगाव, सडक, अर्जुनी आणि तिरोडा तालुके समाविष्ट करण्यात आले नाही। त्यामुळे या 4 तालुक्यांमधील कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्त भत्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे। तर या तालुक्यांना नक्षलग्रस्त क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटाने केली आहे। महाराष्ट्र राज्य सरकार गृह विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक द्वारा दिनांक 27 जानेवारी 2025 ला काढलेल्या पत्रानुसार नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, गोरेगाव, तिरोडा व सडक, अर्जुनी या तालुक्यांना नक्षलग्रस्त क्षेत्रातून ओळखलेले आहे। गोंदिया जिल्ह्यातील सद्यस्थिती पाहता आमगाव हा मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्याच्या सीमेलगत असून छत्तीसगड हे राज्य अत्यंत नक्षल प्रभावित असून नेहमी तेथे नक्षल कारवाया होत असतात। गोंदिया हा सर्व तालुक्याच्या मध्यभागी असून तेथील भौगोलिक परिस्थिती ही जंगल व्याप्ती नसून गोंदिया तालुका हा नक्षलग्रस्त प्रभावित भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे। हे न समजणारे कोडे आहे। जर गोंदिया तालुका नक्षलग्रस्त भागात समायोजन झाला आहे तर उर्वरित तालुके का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे। तर या 4 तालुक्यांना नक्षलग्रस्त घोषित करा अशा मागणीचे निवेदन गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हा महासचिव तीरथ येत्रे यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य गृहमंत्री योगेश कदम यांच्या नावे देण्यात आले आहे। मी तीरथ येत्रे, जिल्हा महासचिव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्र सरकारने गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, तिरोडा, गोरेगाव आणि सडक, अर्जुनी ह्या गावांना नक्षलग्रस्त भागातून वगळलेलं आहे। त्याकरिता आपण आज शरद पवार पक्षाच्या वतीने आज आम्ही तहसीलदार मार्फत आमगाव येथील गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुका व इतर तालुक्यांना पुन्हा नक्षलग्रस्त भागामध्ये समाविष्ट करावे व ह्या 4ही तालुक्यांना नक्षलग्रस्त घोषित करावे याकरिता महाराष्ट्र सरकार यांनी या पत्राकडे विशेष लक्ष देऊन आमगाव हा सीमालगत मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमालगत आहे आणि छत्तीसगडमध्ये आपण पाहिलेलं आहे की अनेकदा या अशा वारंवार नक्षलग्रस्तच्या घटना घडत असतात। त्यामुळे आमगाव हा सेन्सिटिव्ह एरिया राहिलेला आहे आणि त्याकरिता ज्या महाराष्ट्र सरकारने ह्या 4 तालुका वगळून गोंदिया जिल्हा म्हणजे गोंदिया तालुक्याला त्यांनी नक्षलग्रस्त भागामध्ये समायोजन केलेलं आहे। माझं असं म्हणणं आहे की गोंदिया जिल्हा हा सर्व तालुक्याच्या मध्यभागी आहे। जर गोंदिया तालुका जर नक्षलग्रस्त भागात येत असेल तर हे 4 तालुके का नाही, या 4 तालुक्यावर महाराष्ट्र सरकार का अन्याय करत आहे? नक्षलग्रस्त भागामध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट त्या तालुक्याचे होतात। यामुळे या जर नक्षलग्रस्त भागातून आपण जर वगळलं तर अनेक सुविधापासून हा तालुका किंवा हे तालुके वंचित होतील। म्हणून मी महाराष्ट्र सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना मी विनंती करतो या संपूर्ण जिल्हावासियाच्या वतीनं व या 4 गावच्या समस्त ग्रामवासीच्या लोकांकडून की त्यांनी या 4ही तालुक्यांना पुन्हा पूर्वीप्रमाणे नक्षलग्रस्त भागामध्ये समाविष्ट करावे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।